सेफ्टी फर्स्ट. तर मित्रांनो आपण आलो आता मेगा सिटीमध्ये रोहामधील सोनगाव येथे. आणि साप जर तो 2 दिवसापासून आतमध्ये आहे. कधीपासून होता? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. मला वाटलं जाईल पण तो गेला नाही. कोणतं साप आहे अंदाजे तुझ्या? अंदाजे मला असं वाटतं नागच असं आहे. तर मी बघितलं, मला नाही बघितलं. त्या कोपऱ्याला काय आहे? त्या कोपऱ्याला टोक दिसते नाही, त्या शिडीचा लाचचा टोक. हां त्या कोपऱ्याला बसलाय. ओके. तुमचं बहुतेक आहे ना. हां इंडियन स्पेक्टिकल कोबरा, बिग साईज. जायच्या आधी त्याला पहिले आपण बाहेर काढूया. मित्रांनो आधीच तो बिळ करून म्हणजे एका बिळामध्ये आहे बसून म्हणून तो इथून हल्लेला नाही जागेवरून. तर त्याला आपण बाहेर काढूया. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आवाज करते तो. सापाला कोणताच त्रास नाही द्यायचा आहे, नाही त्याला इजा होऊन द्यायची. इजेमध्ये त्याला बाहेर पडू आपण. सापाला त्रास नाही झाला. आहे काय पाणी काय रे? आहे ना. काय पाणी आला आला. बघितलं मित्रांनो कसं बघितलं माझ्या हाताला सेफ्टी रुपवण्याचा प्रयत्न करते. तर आदेश करते की मला सोड. टाकू पाणी. पाणी टाकू. बरेच वर्षापूर्वी बोलतात त्यातला कोण. मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा, भारतीय नाग. सायंटिस्टने नाका आणला. ॲग्रेसिव्ह झालाय कारण तो ग्राउंड जाण्याचा प्रयत्न करत होता. खूप वर्षापूर्वीच आहे आणि तो आला काप सोडायला लागले. स्लो होता. डोळ्याला पण त्रास होतो. त्याच्यामुळे स्लो होता. मी आतमध्ये शिडीच्या इथं जाऊन वगैरे मला भारतातील जे 4 प्रमुख विषारी साप आहेत त्याच्यामधील हा एक साप आहे नाग साप. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष सापडला होतो. आणि खास करून आता पावसाळा आहे आणि आता पहिला सण आपला महाराष्ट्रातला जो सण असतो पहिला सण तो नागपंचमी असतो. आणि आता नागपंचमी जवळ येते. तर बरेचसे लोक नाग साप बघितलं की त्याला दूध वगैरे पाजण्याचा प्रयत्न करतात किंवा हळदी कुंकू देतात. लेडीज करून खास करून हळदी कुंकू देतात. काही लोक तर नारळ वगैरे ठेवतात. पण हे काही गोष्टी आहेत तर चुकीच्या आहेत. तर हा साप आहे. जर आपली जर चूक झाली तर आपल्या बाईट होणार एवढे 1% आहे. त्याच्यामुळं अशा विषारी सापांपासून सावध राहा. आणि जर साप दिसले तर जवळच्या सर्पमित्राला बोलून त्याला रेस्क्यू करा सांगा, जेणेकरून तो जरा पर्यावरणामध्ये व्यवस्थित रिलीज करेल. नाही इकडाला.
जर तुमच्या आजूबाजूला जर कधी साप दिसले तर त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप हा विषारी असतो, नाग सापचा विषारी आहे. त्याला पकडण्याची चूक करू नका, नाहीतर मग तुम्ही स्वतःचा जीव गमावून बसाल. फायनली मित्रांनो, आपण जो आता साप पकडला होता इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा, तर त्याला आपण ह्या पर्यावरणामध्ये रिलीज करायला आलो आहे. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही, जवळपास 3-4 दिवसानंतर पाऊस नॉर्मली पडायला लागला आहे. तर याच निसर्गाच्या सानिध्यात या सापाला आपण सोडूया, कारण विषारी साप आहे म्हणून आपण त्याला या मोकळ्या परिसरात त्याला रिलीज करतो आहे. मित्रांनो, नाग साप हा एक विषारी साप आहे. कृपया त्याची पूजा करायला, खास करून लेडीज लोकांसाठी आहे की त्यांनी पूजा करायला, नाग साप दिसल्यानंतर त्यांनी पूजा करायला जाऊ नका जवळ, नाहीतर तुमच्या बाईट होऊ शकते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पटकन सोडूया. फोटो मार आले.